गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल US मार्केटमध्ये रात्री काय झालं. तर US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर US मार्केट पुन्हा एकदा ग्रीनमध्ये क्लोज झालेला आहे. म्हणजेच जो काही पूर्ण ऑलमोस्ट फॉल होता, जी काही डीप सीकमुळे आला होता, तर तो आता बऱ्यापैकी निगेट झालेला आहे. जर आता आपण बाकीचं जर एशियन मार्केट जर पाहिले तर एशियन मार्केट्स मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. त्यानंतर आपण जर गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 50 ते 60 पॉईंट गॅप अप ओपन होईल. आता जर आपण कालचा FIS DIचा डेटा जर पाहिला तरी FIS जरी मार्केट वर गेलं तरीही सेल करतायत. त्यांनी कालही 4,500 कोटींचं सेलिंग केलंय. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,500 कोटींचं बाईंग केलेलं आहे. काल इंडिया विक्स मात्र थोडासा कमी झालेला आहे, त्यामुळे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण म्हणू शकतो. जर आता आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर याच्यामध्ये इंटरनॅशनली डॉलर इंडेक्स हा पुन्हा 108 क्रॉस करून थोडासा वर गेला आहे, की जी आपल्याला एक नेगेटिव्ह गोष्ट म्हणता येईल. त्यानंतर जो बॉन्ड यील्ड आहे तोही थोडासा इन्क्रीज झालेला आहे, की जे आपल्या मार्केटसाठी आज चांगलं नाही आहे. त्यामुळे आज आपल्याकडे लोकली जो काही इकॉनॉमिक सर्वे येणार आहे, म्हणजे बजेट डेच्या आदल्या दिवशी जो इकॉनॉमिक सर्वे येत असतो ज्यामध्ये सांगितलं जातं की मागच्या बजेटपासनं पूर्ण एक वर्षामध्ये गव्हर्नमेंटने आत्तापर्यंत काय काय कामं केली आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आज आपल्याला आपल्या मार्केटवर पाहायला मिळेल. पण मोस्ट प्रोबॅबली मार्केट धड खालीही जाणार नाही, धड वरही जाणार नाही. मार्केट स्टक होऊन राहील एका रेंजमध्ये. जर आपण ऑप्शन डेटा पाहिला तर त्याच्यामध्ये 23,000ला सगळ्यात जास्त पुट रायटिंग झालेलं आहे, म्हणजे 23,000 आपण एक सपोर्ट म्हणू शकतो. त्यानंतर 23,300 आणि 23,500 आणि 24,000 या ठिकाणी खूप हेवी कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळते. जर आपण FISच्या फ्रंटनं पाहिलं तर FISने जे काही पोझिशन्स बनवल्यात तर त्या 89% बेरिश आहेत, हे लक्षात घ्या. आणि जे काही रिटेलर्स आहेत आणि इंडिव्हिज्युअल्स आहेत तर यांनी खूप जास्त कॉल बाईंग केलेला आहे. त्यामुळे यांच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या ऑलमोस्ट 72% पॉझिटिव्ह आहेत. मग आता नक्की याच्यामध्ये कोण जिंकणार ते आता उद्याच कळेल, कारण उद्या आहे बजेट. त्यामुळे आता बजेटमध्ये काय अनाउन्समेंट होत आहेत, काय होतं आहे काय नाही हे कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे बजेट डेच्या आधी जर रिस्क कमी करायची असेल तर याच्यामध्ये आपल्याला इक्विटीमध्ये बाईंग न करता ऑप्शन्समध्ये बाईंग करणं हे केव्हाही प्रेफरेबल राहतं, हे लक्षात असू द्या. त्यामुळे फार काही जास्त पोझिशन्स बनवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, जेणेकरून बजेट झाल्यानंतर बजेटमध्ये काय पॉलिसीज येत आहेत याच्यावरती डिपेंड आहे की मार्केटमध्ये तिथनं पुढं कशा पद्धतीने मार्केट चालेल. तर मग आज स्टॉक स्पेसिफिक फार काही नाही आहे. तर मार्केट आज कन्सॉलिडेशन बायसमध्येच राहण्याचा हे करेल, प्रयत्न करेल, परंतु जास्त खाली येण्याचा आणि किंवा जास्त वर जाण्याचा काही स्कोप नाही आहे, हे लक्षात असू द्या. कारण जे काय व्हायचं आहे ते उद्याच होईल. आयदर मार्केट जर ॲज पर एक्सपेक्टेशन बजेट आलं नाही तर मार्केट एक 500-700 पॉईंटच्या आसपास सहज फॉलो होऊ शकतं, 700-800 पॉईंट. आणि जर एक्सपेक्टेशनपेक्षा चांगलं बजेट आलं तर एक 700-800 पॉईंट 1000 पॉईंटपर्यंत सुद्धा मार्केट सहज वर जाऊ शकतं, हे लक्षात असू द्या. त्यामुळे मार्केटला चेस करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. एक दिवस जर नाही ट्रेड केला किंवा नाही कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली तरीही चालतंय. त्यानंतर आपल्याकडे भरपूर सारा वेळ आहे त्याला ॲनालाइज करून व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.